स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण हुलफली रेसिपी पाहणार आहोत। लातूरची फेमस रेसिपी आहे, ही भाजी आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता। कढईमध्ये तेल घालून घेऊ आपण आता, आणि जे रोजच्या भाजीला लागतात ते बेसिक मसाले सर्व। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ। जिरे आणि मोहरींना छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर लसूण घालून घेऊ आपण। लसूण खलबत्त्यामध्ये वाटून घेतला आहे। कढीपत्ता, कोथिंबीर पण तेलात घालून घ्यायची आहे। कांदा घालून थोडासा लसूण आपण कच्चा घालण्यासाठी ठेवला आहे। ह्या भाजीसाठी चिंच लागते, ती भिजू घालून ठेवली आहे। हे पाहू शकता, चिंचेचं पाणी घालून ही भाजी केली जाते। कांदा आपल्याला छान सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि हरभऱ्याची भाजी आणि शेंगदाणे पण भिजू घालून ठेवले आहेत। भाजी करण्याच्या आधी 1-2 घंटे भिजू घातलं तरी चालते, त्याच्याने पण भाजीला छान चव येते। ह्याच्यामध्ये घालतातच। आता लाल तिखट आपल्या आवडीनुसार मसाले घाला, कितपत आपल्याला भाजी, जास्त भाजी हे तिखट नसते। हळद घातली आहे। आता आपण जे चिंच भिजू घालून ठेवलेलं पाणी होतं ते घालायचं। त्याच पाण्यामध्ये ही भाजी बनवली जाते। आणि आपल्याला बेसन पीठ लागतं नंतर। आता कच्चा लसूण ठेवलेला आपण ते घालून घेतला आहे। आता अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ जास्त नाही घ्यायचं, थोडंच घ्यायचं। त्याच्या गाठी अशा काढून घ्यायच्या खालीच पाणी टाकून, म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर गाठी होणार नाहीत। चवीनुसार ह्याच्यात मीठ पण घातलं आहे। आता असं छान उकळी आलं आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि ते डाळ पण घातली आहे, हरभऱ्याची भिजू घातलेली। हरभऱ्याचं पीठ आपण जे बेसन पीठ गाठी काढून मोडून घेतलं आहे ते पण पाण्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। ही भाजी जास्त घट किंवा जास्त पातळही नसते, आपल्या आवडीवर आपण म्हणजे घट पातळ ठेवू शकतो, पण मीडियमच असते, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसते। आपण फुलक्याबरा, भाकरीबरा, भाताबरा खाऊ शकतो। पाहू शकता आपली भाजी आता बनली आहे छान। आता एक उकळी येऊ द्यायची आहे। आपली भाजी बनली। भाजीला नाही तेव्हा ही अशी रेसिपी आपण बनवू शकतो। खूप अप्रतिम लागते खायला। तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की बनवा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर। पाहू शकता आपली भाजी आता बनली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।